चालेल माताजी. हो, चालेल. सॉरी सॉरी, एकच मिनिट. हा, ओके माताजी. हा झालं आता. हो हो, येस मॅम. थँक्यू. थँक्यू. प्रतिभा, तुला पण को होस्ट करून ठेवते कारण मी ट्रॅव्हलिंग मध्ये आहे ना. करू चालू? येस माताजी, येस माताजी. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. आज भगवद्गीता अध्याय 16वा, श्लोक 19. आता आपल्याला भगवंत ह्याच्यामध्ये
आसुरी वृत्तीच्या लोकांची लक्षणं सांगत आहे आणि त्यांची त्याबद्दल काय गती असते याबद्दल भगवद्गीतेत ह्या अध्यायात ह्या श्लोकात भगवंत सांगत आहेत. आता पाहूया श्लोक. तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपामि अजस्रम् अशुभानां असुरीश एव योनिषु. अर्थ, जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामधील विविध आसुरी योनीत टाकत असतो. म्हणजे आसुरी लोकांची जी लक्षण आहेत त्याच्यामध्ये ते सांगतायत द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी म्हणजे भगवंत भवसागरामधील विविध आसुरी योनी टाकीत असतात. का टाकीत असतात आता आपण ते पाहूयात. आता आपण आसुरी योनींमध्ये जन्मलेल्या लोकांची लक्षणं जर पाहिली तर त्यांच्यामध्ये ह्याच अध्यायामध्ये 16व्या अध्यायामध्ये 14वा श्लोक त्यांनी सांगितलेले लक्षणांमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर ह्या योनीतल्या लोकांच्या मध्ये दंभ खूप असतो, खूप गर्व असतो, उर्मटपणा, नंतर अभिमान खूप असतो आणि अज्ञान हे गुण सांगितले 4थ्या श्लोकामध्ये 16व्या अध्यायातल्या 4थ्या श्लोकामध्ये. तसेच ते द्वेषी, क्रूर, नराधम असे येथे सांगितले ह्या श्लोकामध्ये सांगितले 19व्या श्लोकामध्ये. त्यांचं कसं असतं त्यांना स्वतःला काही कळत नाही. त्या लोकांना आसुरी वृत्तीच्या लोकांना स्वतःला काही कळत नाही ते दुसऱ्याचं काय ऐकत नाही. दुसऱ्यांचं ऐकायची सवय नसते त्यांना. स्वतःला काही येत नाही आणि दुसऱ्याकडून काही शिकत नाही अशी त्यांची वृत्ती असते की आपल्याला काही येत नसेल तर आपण दुसऱ्यांकडून शिकतो. पण ह्यांची वृत्ती कशी असते दुसऱ्यांकडून काही शिकत नाही, स्वतः काही करीत नाही आणि ते अभ्यासपूर्ण दृष्टीने पण निरीक्षण करीत नाही. कुठल्याही गोष्टीचं असं एखादं निरीक्षण करून अभ्यास करून तसंही काही करत नाही. ती अज्ञानी असतात आणि विश्वासू नसतात अजिबात. असे लोक एकदम अज्ञानी असतात आणि विश्वासू नसतात. अशा लोकांना ते छळणारे असतात आणि द्वेषी असतात. ते लोकांचा छळ खूप करतात आणि ते द्वेष पण करतात लोकांचा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी द्वेष करत असतात. स्वतः भक्ती करीत नाहीत आणि दुसऱ्यांची भक्ती त्यांना पाहवत पण नाही. म्हणजे स्वतः तर करायचीच नाही पण दुसऱ्यांनी केलेली पण त्यांना चालत नाही. ते पापी असतात, निंदा करणारे असतात, इतरांची सतत निंदा करतात. स्वतः कष्टी असून दुसऱ्यांचा घात करतात. ते स्वतः कष्टात असतात पण दुसऱ्यांचा पण घात करत असतात, विश्वासघात करतात. स्वतः अतिशय दुःखी असले तरी ते दुसऱ्यांच्या बाबतीत अतिशय निर्दयी असतात. म्हणजे आपल्याला स्वतःला दुःख आहे तर आपण इतरांना दुःख देत नाही ना, पण त्यांचं तसं नाही. ते अतिशय निर्दयी असतात. ते स्वतः हीन असतात, ढोंगी असतात, रोगी असतात आणि वाईट कर्म करणारे असतात. त्यांच्यामध्ये हे सगळे गुण असतात. अवगुण म्हणतो ना आपण त्याला, तसे असतात. त्यांची वासना असते अधर्माच्यात असते, अधर्मात रंगलेली असते. म्हणजे जे धर्माने ज्या गोष्टी सांगितल्या ते करायचे नाही. अधर्म काय सांगतं, चुकीच्या गोष्टी काय, त्याच्यामध्ये त्यांची वासना रंगलेली असते. आणि तो हीन देहाचा असतो. असं खूप बलवान वगैरे काय नसतं, हीन देहाचे असतात पण ते गर्विष्ठ असतात. खूप त्यांना गर्व असतो, लबाड असतात, अविश्वासू असतात आणि बाष्कळपणे बडबडणारे असतात. खूप बडबड करत असतात. आपण म्हणतो ना खूप बडबड आहे, नुसतंच बडबड आहे. स्वतः दुर्दैवी असतात आणि लोकांना ज्ञान सांगत असतात. त्यांना काही माहिती नसतं पण लोकांना मात्र फार शिकवायला जातात. तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तुम्ही इथं चुकताय, तुम्ही तिथं चुकताय असं त्यांचं सांगत असतात. ते दुसऱ्यांचा द्वेष तर करतातच आणि स्वतः अतिशय भ्रष्ट असतात. आताच्या आपण राजकारणात वगैरे सुद्धा हे पाहतो. खूप भ्रष्ट असतात लोक. ते अतिशय निर्लज्ज असतात आणि ढोंगी असतात आणि शृंखल असतात. हे आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचं मी सांगते. अतिशय निर्लज्ज, ढोंगी असतात आणि उच्छृंखल असतात, उथळ असतात ते एकदम. आणि तो वाईट घाणेरडे विचार करतात. ते विकाराधीन असतात. ते वाईट आणि घाणेरड्या विकाराधीन असतात. दुसऱ्यांच्यावर उपकार करत नाही, अनुपकारी असतात. स्वतः हीन लक्षणे असून ते इतरांचा तिरस्कार करतात. दुसऱ्यांचा तिरस्कार करण्यात 1 नंबरला असतात. अशा प्रकारे अनेक अवगुण असणारा हा आसुरी मनुष्य असतो.
हा काय करतो, ही सगळं वर्णन आहे ना, ह्या आसुरी गुणांच्या लोकांचं वर्णन रामदास स्वामींनी दासबोधांमध्ये केलेलं आहे, दासबोधात केलेलं आहे. अशा प्रकारच्या हीन आणि वाईट दर्जाच्या लक्षणांमुळे तो स्वतःच पण नुकसान करतो. आणि तो स्पष्टपणे सांगितले ह्या श्लोकामध्ये की अशा लोकांचं म्हणजे प्रभुपाद सांगतायत की विशिष्ट जीवाला विशिष्ट देह प्रदान करणे ही परमेश्वराच्या अखत्यारीनुसार घडते. म्हणजे अशा लोकांना ते विशिष्ट देह प्रदान जे करतात ते परमेश्वर करतात, त्यांच्या इच्छेनुसार नाही होत असं प्रभुपाद ह्या श्लोकात सांगतायत. भगवंतांच्या श्रेष्ठतेचे स्वीकार करत नाही. आसुरी मनुष्य ते भगवंत श्रेष्ठ आहेत की भगवंत आहेत किंवा असं कोणी आहे असा ते स्वीकारच करत नाही. त्याच्यामुळे असं राजीच नसतात. आणि वस्तुस्थिती अशी असते की ते आपल्या स्वतःच्या लहरीप्रमाणे काम करत असतात. त्यांचं जसं मन फिरेल, जसं लहर फिरेल तसं ते काम करत असतात. अशा लोकांना कसं आहे ना, तुकाराम महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आसुरी स्वभाव निर्दयी अंतर, एकदम निर्दयी असतात. आसुरी स्वभाव निर्दयी अंतर, मानसी निष्ठुर अतिवादी. तर कसे असतात ते स्वभावाने, दुष्ट स्वभाव असतो त्यांचा, कठोर अंतःकरण असतं आणि सतत भांडणारे असतात. याती कुळे येथे असे अप्रमाण गुणांचे कारण असे अंगी. अशा पुरुषांचे उत्तम गुण, श्रेष्ठ जात, त्यांच्यातील चांगुलपणा किती असलं ना, खूप उत्तम कुळात जन्मलेले असेल, खूप चांगल्या जातीचं असेल, आता आपण पाहतो जातीवरनं खूप चालू आहे, तर ते जातीचं असेल, श्रेष्ठ जातीचं असेल, तरी त्यांच्यातला चांगुलपणा काहीच नसतो, तर निरर्थक असतं हे सगळं. त्यांच्या आमचं हेच गुण कसं असतात, हे अवगुण असतात, ते त्यांना कमी दर्जाचे बनवतात. आणि माणसाचे श्रेष्ठ गुणाचे प्रमाण आहे की हे सगळं चांगलं पाहिजे. काळकुट पितळ सोनी शुद्ध रंग, अंगाचेच अंग साक्षी देती. तुकाराम महाराज सांगतात, पितळ आणि सोनं दोन्ही जरी वरकांती पिवळं दिसत असलं तरी पितळाचं काय होतं, डागांवर काळं होतं. पितळांवर बघतो आपण डाग पडतात आणि ते काळं होतं. परंतु सोनं तसंच राहतं, सोनं मात्र काळं पडत नाही. त्याच्याप्रमाणे माणसाच्या अंगातील गुणदोष असतात, ते त्यांच्या योग्यतेची साक्ष देतात असं तुकाराम महाराज सांगतात. की त्यांच्यातले गुणदोषच असतात ना, ते सांगतात की हा योग्य आहे का अयोग्य आहे. तुका म्हणे बरी जाती सवे भेटी, नवनीत पोटी साठविले. तुकाराम महाराज म्हणतात, हरिभक्ताचे सार, हरिभक्तीचे जे सार नवनीत ज्यांनी आपल्या पोटात साठवले आहे, अशा प्रकारच्या श्रेष्ठ जातीच्या लोकांची भेट बरी. अशा लोकांच्या पेक्षा हरिभक्तीचं श्रेष्ठ जे नवनीत साठवलेलं आहे, सार नवनीत ज्यांनी साठवलेले, अशा लोकांची भेट बरी असं तुकाराम महाराज म्हणतात. की त्यांची श्रेष्ठ कुलीन नसले तरी चालेल, जन्मता अगदी गर्भश्रीमंत नसले तरी चालेल, पण असे पाहिजे हरिभक्ती ज्यांच्यामध्ये आहे. तेच आपल्याला ज्ञानेश्वर महाराज पण हरिपाठात सांगतात, पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभंग असे. म्हणजे आपल्या स्वरूपाची विस्मृती ज्याला होते आणि दैवाचा विसर पडतो, अशी लोक काय करतात, आपल्या स्वरूपाची म्हणजे आत्मस्वरूपाची विस्मृती झाली, मी कोण आहे, मी कशासाठी आलो, हे काहीच माहिती नसतं. आणि ते त्यांना देवाचा पण विसर पडतो. मग ते काय करतात, पर्वताप्रमाणे पर्वत एवढं मोठं पातक करतात. हा, आणि अभक्तांना ते काय करतात, अभक्तांना हे पातक म्हणजे वज्रलेप होतं, त्यांना लेपच झाल्यासारखं होतं. पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्ताची, नाही ज्याची भक्ती ते पतित अभक्त. ज्याला भक्ती नाही, नाही ज्याची भक्ती ते पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत. म्हणजे ज्यांना हरीची भक्ती पण नाहीये, ते हरीला भजत नाहीत, ते खरोखरच कसे आहेत, ते पतित आहेत आणि अभक्त आहेत किंवा दैवभक्त आहेत असं ह्याच्यात सांगितलेले, त्यांनी हरिपाठातल्या श्लोकामध्ये सांगितलेले ज्ञानेश्वरांनी. अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैच्या दयाळ पावे हरी. वाचने हरिनाम घेण्याऐवजी जे विनाकारण खूप बोलतात, वाचाळता करतात किंवा मनाला ते बरळतात, हरिनाम तर नाही घेत पण बाकी सगळ्या गोष्टी आपण प्रजल्प म्हणतो त्याला, ते करतात. त्यांना हरी कसं पावेल ना, हरी किती दयाळू आहे, किती पण दयाळू असला हरी तरी अशा लोकांना कसा पावेल असं ज्ञानदेव म्हणतात. त्या काहीचा दयाळू पावे हरी, हरी हरी किती दयाळू असेल तरी ह्या लोकांना पाहू शकत नाही. कशावरून, ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निदान सर्वांसाठी पूर्ण एक नांदे.
ज्ञानदेव महाराज काय सांगतात की आत्मा हा जीवाचे खरे निधान आहे. आत्मा हाच आपल्या जीवाचे निदान असून तोच एक सर्वत्र भरून राहिलेला आहे. आपण पाहिलं आता इतके दिवस की आत्मा परमात्मा दोन पक्षी एका झाडावर वगैरे. मग आत्मा हा निधान असं जे म्हटलेले आहे, हे कोणी सांगितलंय? संत वचन आहे. हा त्यांनी सिद्धांत मांडलाय ह्या संतांनी. तू ईश्वर, ते काय सांगतात की तू ईश्वराची भक्ती कर, नामस्मरण कर, म्हणजे तुला हे परमेश्वर प्राप्ती होईल, असं ज्ञानेश्वर महाराज ह्याच्यामध्ये सांगतात. कारण महिपती महाराज पण म्हणतात, काय करायला उच्च वर्ण? नुसतंच उच्च वर्ण असेल तर काय त्याचा उपयोग आहे? सत्कर्म आचार शास्त्र, पण त्याच्यामध्ये सत्कर्म नाही, आचार नाही, शास्त्रांनी वागत नाहीत. एका भक्तिभावा वाचून जन नातुडे, जनजीवन नातुडे. एक त्यांच्यात भक्तिभावच जर नसेल, जर बाकी सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी जनजीवनामध्ये त्याला काहीच अर्थ नाही आपल्या अध्यात्माच्या दृष्टीने. आता मात्र समाजामध्ये वेगळं चाललंय की ज्याच्याकडे पैसा, प्रसिद्धी, म्हणजे अगदी सगळ्या गोष्टी करणार, मगाशी जे सगळे आसुरी गुण वाचले, तीच लोकांना आता सगळ्यात जास्त प्रसिद्धी मिळते, ते लोक प्रसिद्ध होतात. आणि भक्तांना मात्र प्रसिद्धी नाही, भक्तांना काहीतरी वेगळं संबोधलं जातं. तसे हे वाचाळी लोक कसे म्हणतात, काहीतरी सांगत असतात ते भक्तांच्या बाबत, असं आहे तसं आहे, बोगस आहे असं सांगत असतात. पण तेच ते एक जनार्दन म्हणजे एकनाथ महाराज भारतामध्ये त्यांनी खूप समाजाची कानउघाडणीच केलेली आहे. खूप सुंदर त्यांनी भारुडामध्ये आपल्या जीवाचं, मनाचं, त्या मनाला कसं काय हे करतं ते पाहूयात आपण. भारुडामध्ये सुंदर सांगतात, ते सांगतात, जोहार मायबाप जोहार. खूप प्रसिद्ध हे आपल्याला माहिती असेल सगळ्यांना भारुड. जोहार मायबाप जोहार, मी निराकाराचा महार. मी कुठला महार आहे? निराकाराचा महार. म्हणजे पूर्वीच्या काळी महार लोक हे जोहार मागायचे की असे भिक्षा मागितल्यासारखं, म्हणून त्यांनी काय म्हणले, मी निराकार. मी कसं आहे? निराकार. मी कुणाचा तरी निराकाराचा म्हणजे परमेश्वराचा महार आहे. सांगेन अवघा विचार, ते काय म्हणताय, मी अवघा विचार सांगतो. काय सांगतो विचार? जीवाजीचा की मायबाप, म्हणजे ह्या जीवाचा मायबाप असणाऱ्या ह्या जीवाचा मी विचार सांगत आहे की जीवाजीने सारा गाव उडवण्याची धरली हाव. त्या जीवाने काय केलं? सारा गाव, म्हणजे हे आपलं मागच्याच एका श्लोकामध्ये झालं की हे जीव, हे घर, गाव आहे आणि मन त्यातलं त्याचं वास करणार हे आहे. तर ते जीवाजीने सारा गाव उडवण्याची धरली हाव, त्यास मिळाले कामाजीराव. त्यांना कोण मिळालं? काम. हं? ह्या जीवाला कोण मिळालं? हे शरीर बुडवण्यासाठी काम मिळाले. कामाजीराव. आपण म्हणतो ना काम, क्रोध, मत्सर, त्यातले हे, त्याच मिळाले कामाजीराव. मग अन्याय साहजिकच की. मग अन्याय साहजिकच होणारच की. अन्याय व्हायचंच की अशा गोष्टीत. काम जिथं येतं तिथं अन्याय होणारच की. इच्छा. कामाजी बाजीच मिळाले. आता कामाजीरावांना कोण मिळाले? कामाजी बाजीच मिळाले, क्रोधाजी. हा, क्रोधाजी गावात सहज शिरले. आता हे कामाबरोबर कोण आले? क्रोधाजी गावातच सहज शिरले. आपल्या ह्या गावामध्ये काय झालं? सहज शिरले. कामाजी बाजीच मिळाले, क्रोधाजी गावातच सहज शिरले. मग तिथं कोणाचं ठाण झालं? लोभाजीचे ठाण जुळले. मग कोणी ठाण जुळलं? लोभाजी महाराजांनी जवळ जवळ केलं हे. कुठल्या गोष्टी मला हे पाहिजे ते पाहिजे असा लोभ व्हायला लागला. मग ते काय झालं? लोभाजीने जिचे ठाणे जोडले. हा, मग विसरले धन्यासखी. मग ते आपल्या मालकासच विसरले हो. हे सगळे काम, क्रोध, लोभ, ह्यांनी काय केलं? हे मालकासच मग विसरले धन्यासखी. ते आपले शरीर नावाच्या मालकासच सगळे विसरून गेले. मग तिथं कोण आलं परत? मदाजी बाबा तो झाले मस्त. मग मद आला. मद आला, मदाजी बाबा तो झाले मस्त, एकदम मस्त झाले. मधामुळं शरीर एकदम हे झालं, मस्त झालं. त्यांनी गाव पांगवायला धरो बसत. गाव पांगवायला म्हणजे मध उन्मत्त झाला माणूस की काय होतं? ते शरीराची नासाडीच होऊन जाते. गाव पांगविला धरो बसत. हा, मग काय झालं? मत्सर बाबा उन्मत्त. मग आपल्यातलं काय झालं? मत्सर बाबा उन्मत्त झाले. उन्मत्त झाले. आपल्या शरीरामध्ये मत्सर म्हणजे द्वेष निर्माण झाला. आपण असं मिळाले की
म्हणजे आपण कशा एक मैत्रिणी एकमेकींना भेटलो किंवा वैष्णवी भेटलो की आपण एकमेकींना हरिबोल हरिबोल करून भेटतो, तसे हे सगळे कोण कोण मिळाले? मधाला मत्सर, काम, क्रोध, लोभ, हे सगळे एकमेकांना आपापलाच मिळाले, म्हणजे ते आपल्या आपल्याला मिळाले ते. हा. आणि मग ते काय झालं, त्यांचं एक दंभाजी म्हणावी ती चौधरी. मग ह्या शरीराचा दंभ अहंकार, मग तो शरीराचा चौधरी म्हणजे सर्वांचा झाला मग. सदा बसती आपुल्या घरी, नेहमी घरीच असतो हा अहंकार, इथं वसलेला असतो, घरीच असतो. धन्याची तलब आली यावरी, म्हणजे धन्याची लहर फिरली की पार्श्वभाग, ते म्हणतात धन्याची तलब आली यावरी, त्यांनी पार्श्वभागावर टोले बसतात, पाठीच्या पार्श्वभागावर मग टोले बसतात. त्यांनी शब्द खराब वापरलाय. अहंकार पोतनीस कारभारी, आता ह्याच्यामध्ये कुठला आणखी कारभारी आता? अहंकार. अहंकार पोतनीस कारभारीने जीवाजीस ठेवले धाब्यावरी. आता कुणाला जीवाला कुणी धाब्यावर ठेवलं? त्या अहंकाराने. माझं अहंकार उन्मत्तपणा निर्माण झाला. त्याची बरोबरी कोण करेल की? त्याची बरोबरी कोण करणार आहे? अहंकाराची बरोबरी कोण करणार? या तेच सांगतायत एकनाथ महाराज, याची नका धरू संगती, या सगळ्यांची काय करू नका? संगती धरू नका, तेने तुमची न चुके पुनरावृत्ती. यांची जर संगती आपण धरली तर या कारभारी सकटचे सगळे काय कारभारी आपण बघितले ना आता, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, त्यांची जर आपण संगत धरली तर काय धरली नाही तर पुन्हा पुन्हा आपला येणे जाणे चुकणार नाही, आपण त्यांची संगत धरली तर. म्हणून त्यांची संगत धरू नका असे एकनाथ महाराज सांगतायत आपल्याला. संत किती चांगल्या मार्गावर कसं नेत असतात ते पहा. एका जनार्दनी करी विनंती, आपल्याला ते विनंती करतायत, विनंती करून करून सांगतायत. काय म्हणतायत? संती ऐकावी की जी मायबाप. आपण हे जे संत सांगताय ते ऐका हे मायबापांनो, तुम्ही संत जे सांगताय ते ऐका. एकनाथ महाराज एवढी विनंती करतायत की ऐका हे, म्हणजे विनंती करून आपल्याला ऐकण्यास सांगत आहेत की हे सगळे जे आहे ते आपल्या शरीर नावाच्या गावाला कसं बुडवतात ते पहा, आणि त्यांच्या नादी लागू नका, त्यांची संगत धरू नका, असं आपल्याला त्या जोहार मायबाप जोहार या भारुडामधनं एकनाथ महाराज सांगतात. तेच तुकाराम महाराज म्हणून आपल्याला सांगतात, नावडे तरी का येतील ही भांड. आता हे घेऊन या तोंड काळी, ते शिव्याचेच लाखोरी वाहतात तुकाराम महाराज सुद्धा. जर या भांडखोरांना आमचा परमार्थ आवडत नाही तर काळ्या तोंड घेऊन पुन्हा पुन्हा आमच्याकडे कशाला येतात, असं तुकाराम महाराज सांगतात. नासून या जाय या संगती, यांची संगती मिळाल्याने काय होतं? फळाचे पंगती नारायण, नासून जातो. काय होतं? फळाचे पंगती नारायण, अहो नारायण भगवंता या दुर्जनांच्या सहवासाने व पंक्तीने परमार्थ नासला जातो, असं तुकाराम महाराज सांगतायत. की त्यांच्यामुळे की ह्यांच्यामुळे परमार्थ आपला नासला जातो. तोंडावरचे नरक काढी अमंगळ, मिष्टांना विटाळ करी सुनेनी. म्हणजे ज्याप्रमाणे कुत्र्याने स्वादिष्ट अन्नाला तोंड लावलं की ते कसं खराब होतं ना, अन्न विटाळून टाकते, तद्वत हे भ्रष्ट लोक असतात, ते आपल्या तोंडातून घाणीप्रमाणे किंवा नरकाप्रमाणे शब्द काढतात. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका म्हणे नाही संतांची मर्यादा, ही लोकांना तोंडाची पण मर्यादा नसते हो. निंद तोची निंदा. आणि मग परत एक शिवी दिली आहे त्यांनी, ते म्हणतात की ह्या लोकांना संतांची मर्यादा सुद्धा हे राखत नाही. त्याची निंदा करतात, त्याची तुम्हीही त्यांची निंदा करा, तुम्हीही काय करा? त्यांची निंदा करा, त्यांच्या नादी लागू नका, असं तुकाराम महाराज सांगतात. तुकाराम महाराज थोडक्यामध्ये काय सांगतात की आपण जे हे असेल, आपण कसं नाही निर्मळ जीवन, नाही निर्मळ जीवन काय करील साबण, तैसे चित्त शुद्धी नाही ते बोध करील काय. जर पाणी निर्मळ नसेल तर साबण किती पण घासला तरी ते स्वच्छ होणार का? कापडाची स्वच्छता होईल का? तसं जर चित्त शुद्ध नसेल आपलं तर त्याला आत्मबोध होईल का? अशा लोकांना आत्मबोध केला
आसुरी लोकांना, तर होईल का? त्यांना आत्मवधच करणे व्यर्थ आहे असं सांगतायत तुकाराम महाराज. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतायत, किती सुंदर म्हणतायत, बरा देवा कुणबी केलो, नाहीतरी दंभीत असतो मेलो. ते काय म्हणतात, बरे झाले जेव्हा मला उच्च जातीमध्ये जन्माला घातले नाहीस, साध्या जातीत जन्माला घातले नाही, तर मी काय केलं असतं की मला कुणबी केलं असेल, फार बरं केलं, कारण नाहीतर उच्च जातीत अभिमानानेच मेलो असतो. मला एवढा अभिमान झाला असता की मी त्या अभिमानातच मेलो असतो. आता आपण असे कितीतरी लोक पाहतो की त्यांच्याकडे काही नसतं, पण त्यांना जातीचा अभिमान असतो, उच्च कुलीन असं. ते पुढे म्हणतात, भले केले देवराया, नाचे तुका लागे पाया. हे देवा, तू मोठे केले नाहीस मला, खूप मोठं असं आपण म्हणतो ना, खूप मोठा माणूस आहे, श्रीमंत आहे, नावाजलेला आहे, तसं केले नाहीस, हे फारच चांगले केले. कारण मी आज नम्र सर्वांच्या पाया पडत आहे आणि भजनानंदात नाचत आहे, भजनाचा आनंद घेत नाचत आहे. ते जर मी मोठं असतं तर गेलो असतं का, भजन केलं नसतं, आनंदाने नाचलो नसतो, कोणाच्या पाया पडलो नसतो, आपला अहंकार तिथं अभिमान आडवा येतो ना. त्याच्यामुळे ना, काय असतं ते म्हणतात, विद्या असती काही तरी पडतो अपायी. माझ्याजवळ जर एखादी विद्यार्थी कला असतील तरी कला नाही, हे पण एक प्रकारे चांगलंच आहे असं ते सांगतात. की काय सांगतात, सेवा चुकते संतांची, ह्याची नागवण फुकाची. नाहीतर मी काय केलं असतं, अभिमानाने ही संत सेवा पण केली नसती, आणि माझ्या नरदेहाची व्यर्थ फसवणूक झाली असती. म्हणजे आपल्याकडे हे अवगुण नाही, ते किती चांगलं हे तुकाराम महाराज सांगतायत. गर्व होता ताठ, जातो यमपत्ते वाटा. आता ते काय म्हणतात, माझ्या अंगी गर्व ताठला असता, गर्व झाला असता, तर त्या योगाने माझ्या हातून पापे घडली असती, आणि मग त्याच्यामुळे कुणाच्या घरचा मी रस्ता धरला असता तर यमाच्या वाटेला लागली असती. त्याच्यामुळे गर्व नाही, हे पण किती चांगले. तुका म्हणे थोरपणे, नरक होती अभिमानी. तुकाराम महाराज म्हणतात, मोठेपणाच्या अभिमानाने अनेक जण नरकात जातात. अनेक जण खूप मोठेपणाचा अभिमान आपण म्हणतो असे. तर तेव्हा ह्या श्लोकामध्ये एकूणच काय सांगतात भगवंत, की आसुरी वृत्तीच्या मनुष्याचा पुनर्जन्म हा त्याच्या स्वतःच्या निर्णयावर नसतो अवलंबून, नसून भगवंताच्या इच्छेवर अवलंबून असतो. म्हणजे आपल्या स्वतःच्या इच्छेवर नाही, तर तो अशा आसुरी लोकांचा, नाही तर मुक्त लोकांचं आपण मागे पाहिलं की ते जो जे वांछील तसं त्यांना ते मिळायचं. पण ह्यांच्या बाबतीत नाही, आसुरी लोकांच्या बाबतीमध्ये ते कोणाच्या इच्छेवर अवलंबून नाही, भगवंताच्या. हे कुठं सांगितलंय, श्रीमद भागवतातील तिसऱ्या स्कंदामध्ये म्हटले आहे की जीवाला मृत्यूनंतर मातेच्या उदरात गर्भस्थ केले जाते. हे प्रभुपादांच्या तात्पर्यात लिहिलेलं आहे. तेथे त्याला दैवी शक्तीच्या मार्गदर्शनाखाली विशिष्ट प्रकारचे शरीर प्राप्त होते. म्हणून भौतिक प्रकृतीमध्ये आपल्याला पशु, पक्षी, कृमी, मनुष्य इत्यादी अनेक प्रकारच्या योनी आढळतात. या सर्व योनींची निर्मिती आकस्मिकपणे होत नाही, या सर्व योनींची निर्मिती तर दैवी शक्तीच्या योजनेनुसारच ही होत असते. म्हणून आपण जे म्हणतोय ना, आता आसुरी शक्तीच्या योनींना आसुरी शक्तीच्या लोकांना आसुरी योनींमध्येच भगवंत काय लावतात, ते ही भगवंतांच्याच योजनेनुसार, दैवी शक्तीच्या योजनेनुसार होते. परंतु असुरांच्या बाबतीत तर चिरकाळासाठी असुरांच्या योनीमध्ये ठेवले जाते, आणि अशा प्रकारे ते द्वेषी आणि नराधमच राहतात तिथं पण, म्हणजे त्यांच्यामध्ये बदल होत नाही. अशा प्रकारे आसुरी योनी लोक सदैव कामुक, सदैव हिंसक, सदैव द्वेषी आणि अपवित्रच असतात. म्हणूनच काय, कारण की हे जे असतं ना, म्हणून आपण, कारण आपण कसं म्हटलेलं आहे, इच्छिले ते शकुनवंती, होय देती तात्काळ. तुकाराम महाराज सांगतात की ही विठाई माऊली शकुनवंती आहे. शकून म्हणजे जे इच्छिले, ते जी इच्छा आहे ती तात्काळ पुरवते, आपली इच्छा तात्काळ पुरवते ही विठाई माऊली. शिरा निरा निवाड करी, वरावरी विठ्ठल. म्हणजे क्षीरनीर म्हणजे पाणी, दूध आणि पाणी कसं वेगळी करणार विठ्ठल हा राजहंसाप्रमाणे आहे. म्हणजे ते काय करत असतो, खरा भक्त आणि खोटा भक्त यांचा निवाडा करून खऱ्या भक्ताचा तो योगक्षेम चालवत असतो. भाग्यविन कैचे फळ, अंतरमळ मूत्रांचे.
ज्याचे अंतःकरणच काम, क्रोध, अहंकार इत्यादी मळाने भरलेले आहे आणि पूर्व पुण्याई नसेल, तर त्याचे भाग्य उदयास येऊन त्याला फळ कसे मिळणार? हा, काहीच मिळणार नाही ना. आताच आपण जे म्हटलं की भगवंत कसे त्याला देणार? नाही त्याला मिळणार. तुका म्हणे संचित पुढे ते पापुडे करीत असे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे पूर्वकर्म वाईट असते ते त्याला दीन करते, नाहीतर विठ्ठल हा कृपाळू आहे, तो लगेच उद्धार करतो. पण ह्याचं पूर्वकर्मच एवढं वाईट आहे की त्यांना ते भगवंतांना कसं ते भगवंत त्यांच्यावरती कृपा करणार. म्हणून काय करायचं? तुकाराम महाराज म्हणतात, विधीने सेवन विषय त्यागाने समान. शास्त्रानुसार आपण काय करायचं? विषयांचे सेवन केले तर ते विषय त्यागास समान आहेत. ते मागच्याच ह्याच्यात मुख्य धर्म देव चित्ती आदी अवसान आणती. मनुष्य जन्माच्या प्रारंभापासून मृत्यूपर्यंत हरीचे चिंतन करणे हा मनुष्य धर्म आहे, असं तुकाराम महाराज सांगतात. म्हणजे आपण आपला उद्धार कसा करायचा? आसुरी कुळामध्ये जायचं नाही, आसुरी वृत्ती पोषक न करण्यासाठी काय करायचं? मुख्य धर्म देव चित्ती आदी अवसानांती, मनुष्य जन्माच्या प्रारंभापासून मृत्यूपर्यंत हरीचे चिंतन करणे हाच आपला मुख्य धर्म आहे, असं सांगतात. बहु अतिशय खोटा तर्के होते बहु वाटा. हरिभजनाबद्दल काही सांगतात शिकलेली लोक वगैरे, हरिभजनाबद्दल बुद्धी तर्क करीत राहील तर अनेक मार्गाकडे भरकटत जाईल. आणि बुद्धीला तर्क करण्याची सवयच असते, तर ती काय होईल? अनेक मार्गाकडे भरकटत जाईल. तुका म्हणे भावे कृपा करी करी जेते देवे. तुकाराम महाराज काय म्हणतात? हरिभजनाबद्दल श्रद्धा ठेवली तर हरी त्याच्यावर कृपा करेल, कृपा करेल हरी त्याच्यावर. बुडतावरी मज भवाचे सागरे. ते काय करणार? या भवसागरात मी जर बुडत आहे देवा, तू मला वाचव, असे भगवंतांना आपण प्रार्थना करायची. नको मानू भार पाहू दोषांचा डोंगर. मला वाचवताना माझा भार वाटू देऊ नकोसे भगवंता, याप्रमाणे माझ्या दोषांचे डोंगर मनात आणू नकोस. आपल्या प्रत्येकाचेच आपण इतके दोष केलेले असतात की आपल्याला माहित नसतं. किती माझे दोषाचे डोंगर असतील तर त्याचा भार काय मानू नकोस भगवंता, मला ह्याच्यातून बाहेर काढ. आहे ते सांभाळे तुझी कैसी विद्रावणी. मी कसाही असलो तरी माझा उद्धार कर भगवंता, आणि तू पतितांना पावन करणार आहेस. तुझी ही अशी तुझी ब्रिदावळी म्हणजे लोकसमज आहे तुझ्याबद्दल. पतित पावन म्हणतो ना आपण, पतित पावन, तसं पतितांना पावन करणार आहेस. तर तू काय कर, ही विद्रावळी सांभाळ, नाही तर मी असत्य होईल. मला असत्य करू नको भगवंता. तुका म्हणे दोषी मी तो पातकाची राशी. मी दोषी आहे, महाराज म्हणतात मी दोषी तर आहेच, आणि पातकाची रासही आहे माझ्यामध्ये. आता चक्रधरा झनी अंबासी अवेरा. हे चक्रधरा, आमचा अवैर करू नका, उपेक्षा मुळीच करू नका. काय आमचा असा, आम्ही जरी थोडीशी आमच्याकडे वृत्ती असेल असुरी वृत्ती, तरी हे आता आपल्यासाठी की आमच्या अवैर करू नका आणि उपेक्षा मात्र मुळीच करू नका. तुमची म्हणल्या विना जैसी तैसी तरी हरी. म्हणजे हे हरी एकदा तुमचा दास म्हणून घेतलंय ना आम्ही, आम्ही जसे असू तसे, कसे कसे ना आम्ही, हा, जसे असू तसे कसे कसे ना आम्ही, तुम्ही आमचा तुम्हाला उद्धार करावाच लागेल. आता भगवंतांना निक्षून सांगतायत तुकाराम महाराज की आमचा तुम्हाला उद्धार करावाच लागेल. काळ आम्हा खाय तरी तुझे नाव जाय. कारण काळ पुरुषाने आम्हास खाल्ले तर त्यात तुझंच नाव जाईल. कारण आम्ही तुला विनंती करतोय, म्हणजे तुझ्या नावासाठी तरी आमचा उद्धार कर भगवंता. तुका म्हणे देवा आता पण सिद्धी न्यावा. आता तुकाराम तुकोबराय काय म्हणतात भगवंतांना? तेव्हा भक्त रक्षणाची केलेली प्रतिज्ञा आता पूर्ण करा. तुम्ही केली आहे ना भक्तांच्या रक्षणासाठी, येतो धावून रक्षण करतो, तेव्हा आता ही प्रतिज्ञा पूर्ण करा आणि सिद्धीच न्या. कारण हे आसुरी कसं असतं की आपले ही रक्षण ही भगवंतच करत असतात. त्यांना आपले संत सांगत असतात आणि आपण ते ऐकून आपण त्यांच्याप्रमाणे आचरण करायला लागतं, तरच आपला उद्धार होणार आहे. तरच आपण ह्या आसुरी प्रवृत्तींपासून दूर जाऊ. नाही तर कामाजीराव, क्रोधाजीराव, मदाजीराव हे सगळे राव आपल्याला बसलेलेच आहेत आपले हे गाव बिघडवायला. म्हणून त्यांच्यापासून जर दूर जायचं असेल
तर आपल्याला ह्या संतांचं सांगणं आपण ऐकलंच पाहिजे. असं ह्याच्यासाठी बहिणाबाई तर खूप सुंदर उदाहरण देतात. अरे जहरी बोल्याची, म्हणजे आपण जे बोलतो की नाही, अरे जहरी बोल्याची अशी लागे त्याला आज, अशी त्याला आच लागते की रोप वाढलं वाढलं झाड झालं झहराचं. कसं झालं ते, हे बोलण्यात काय झालं, ते रोप वाढलं आणि ते झाडच झहराचं झालं. म्हणजे ते आपल्यामध्ये त्या आसुरी प्रवृत्ती एवढ्या वाढल्या की आपणच आसुर झालो. म्हणून काय झालं, मोठं झाड झहराचं, हे झाड कसे झहराचं एवढं मोठं झाड आहे, काय होतं त्याच्यामध्ये, ढोरं ढाकरे त्याखाली फिरके ती नारे करी. म्हणजे त्याच्या खाली कोणी ढोरं ढाकर म्हणजे ढोरं त्याच्याकडे कोणी येत नाहीत, फिरकत नाहीत. तसंच आपल्याकडे सुद्धा आपण जर आसुरी वृत्ती झालं तर आपल्याकडे सुद्धा कोणी येणार नाही, आपल्यापासून सगळे दूर जातील. म्हणून स्वतःला ह्या आसुरी प्रवृत्ती पासून वाचवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. आपण तसं म्हणतच असतो, परंतु ही प्रार्थना रोज म्हणत असतो. तर पुन्हा एकदा आपण ती प्रार्थना करूया. आई नर्त तनुज किंकरम पतितम विषमे भवाम बुधो कृपया तव पाद पंकज स्थित धुली सदृश विचिंतया. त्याचा अर्थ, हे नंद तनुज म्हणजे हे श्रीकृष्णाचा, श्रीकृष्णा नंदाचा मुलगा श्रीकृष्ण, हे श्रीकृष्णा, मी तुमचा शाश्वत सेवक आहे. तरीही अजागतेपणे माझे या भवसागरात पतन झाले आहे. कृपया या भवसागरातून माझा उद्धार करा आणि तुमच्या चरण कमलासी मला एक क्षुल्लक धुलीकृत कणांच्या रूपात स्थान द्या. असं आपण भगवंतांकडे प्रार्थना करायला पाहिजे. आणि ह्याच प्रार्थना आपण नेहमी, कुंती महाराणी पण सतत करत असतात भगवंतांना. आपण ऐकलंय की कुंती महाराणी म्हणतात, मला दुःख दे म्हणजे मी भगवंता तुझं सतत नाव घेत राहील. आणि हे आपल्याला कसं ज्ञान मिळतं, तर हे आपल्याला ज्ञान आपण वाचल्याने मिळतं. म्हणजे आज हे चाललंय भगवद्गीता, गीतामृत चालू आहे, वेगवेगळ्या आपल्याला प्रभुपाद त्यांची पुस्तकं वाचायला सांगतात. भगवद्गीता, भागवत, कृष्ण, प्रभुपाद, तृषार्थपती, ही सगळी पुस्तकं, आपण कितीतरी वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं प्रभुपादांनी आपल्याला ज्ञान घेण्यासाठी लिहून दिलंय. म्हणूनच कोणीतरी म्हणलंय की वाचा म्हणजे वाचाल. म्हणजे कसं की वाचा म्हणजे हे वाचन केलं भगवद्गीता, भागवत वगैरे, तरच आपण वाचू. आपला हा देह गाव गाव आहे ते आपलं तरच वाचेल, म्हणजे तरेल. आणि म्हणूनच आपण काय करायला पाहिजे, आता ही ग्रंथदिंडी चालू आहे, तर त्याच्यासाठी प्रभुपादांच्या पुस्तकांचा आपण ह्याच्यामध्ये प्रचार करायला पाहिजे. भगवद्गीतेचं वितरण करून तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य, आपल्याला खूप असामान्य लोकांकडे जायचं नाही, तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या पर्यंत, की जशी आहे तशी आपण घेऊन, जशी आहे तशी भगवद्गीता त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपल्याला प्रभुपादांनी देऊयात. आणि आपण ते निश्चित करायचं आहे. आणि आपल्यातल्या हे आसुरी वृत्तींना पायबंद घालायचा आहे. त्या श्लोकामधला मला समजलेला भावार्थ मी आपल्या चरणांशी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ह्याच्यात जर काही चुकलं असेल तर ते माझं समजा, बाकी सर्व भगवंतांच्या चरणी अर्पण. प्रभुपादांच्या मुळे आपण हे होतंय, त्यामुळे प्रभुपादांच्या ग्रंथदिंडीला तुम्ही सर्वांनी ग्रंथदिंडीचा पण प्रचार करा आणि भगवद्गीता वितरणाचं कामाला आपल्याला हे करायचंय. त्यांनी सांगितलं इतकं इतकं टार्गेट पूर्ण करायचं, ते करायचंय आपल्याला, तेव्हा सर्वांनी प्रचार करा. धन्यवाद. हरे कृष्णा. धन्यवाद. हरी बोल. हरे कृष्ण माताजी. खूप खूप खूपच सुंदर लेक्चर झालं माताजी. आणि कामाची, क्रोधाची, म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे षड्रिपू कसे आपल्यामध्ये प्रवेश करतात आणि नंतर अहंकार कसा येतो, हे तर खूपच सुंदर होतं माताजी. आता आपली महाराष्ट्राची भूमी आहे, संतांची भूमी, आणि तुम्ही संतवाणी एवढी छान आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवताय माताजी, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद माताजी तुमचे. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, मी अनम्यूट करते. झालंय का अनम्यूट? कोणी चेक करेल बरं होईल. हो झालं. झालंय माताजी, झालंय. हरी बोल माताजी, खूप खूप धन्यवाद.
खूप छान लेक्चर दिलं तुम्ही. एवढी छान संतवाणी, एवढे श्लोक तुकाराम महाराजांचं हे रेफरन्स वगैरे कसं तुम्ही कलेक्ट करता माताजी? मला एक क्वेश्चन होता. एवढं तुम्ही छान पद्धतीने प्रिपेअर करता. गाथेमध्ये आहेत हे सगळे रेफरन्सेस. हो का? रामाची आता गाथा. ह्या श्लोकाशी निगडीत मग सर्च कसं करता असं मला विचारायचं होतं. काय माहिती, ते मला प्रभुपादांच्याकडून होतं म्हणजे खरं सांगायचं तर होतंय ते कसं होतं मला पण नाही कळत. अं, दंडवत प्रणाम माताजी. हरी बोल. हरी बोल. चला थांबूयात माताजी. हरी बोल. उद्या सर्वांनी पुन्हा 2 वाजता जॉईन व्हा. उद्या संधिनी शक्ती माताजी खूप सुंदर श्लोक आहे, खूप सुंदर सांगतात. तेव्हा सर्वांनी पुन्हा 2 वाजता जॉईन व्हा. धन्यवाद भावी माताजी. धन्यवाद. तुम्ही सगळे पुन्हा जॉईन व्हा. थांबायचं स्वाती माताजी. हो चालेल माताजी, पण कुणाला काही बोलायचंय का? तर अनम्यूट झाले का? रसिका माताजींना सांगायचंय का काही? नाही, हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. खूप खूप सुंदर क्लास झाला. धन्यवाद. आज प्रश्न होता त्यांनी पण की माताजींनी विचारला आता की तुम्ही कुठनं हे सगळं प्रवचन तयारी आणि अभ्यास करताय, ते तुकाराम महाराजांच्या गाथांमधनं करताय का तुम्ही ते? हो हो, गाथा आहे. माझं काही नसतं, गाथेमधनं सगळं घेते मी. हो, हरी बोल. खूपच छान. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम ते माताजी. तुमचं खूप छान उदाहरण होतं ते, नाही का, पाण्याचं. पाणी जर खराब असेल तर कपडे आपण त्यात कितीही धुतले तर ते स्वच्छ होणार नाहीत. हे खूप छान, म्हणजे नाही का, खूप आवडलं. त्यातून खूप सारखं म्हणजे असं शिकण्यासारखं आहे. खूप छान. थँक्यू. तुकाराम महाराजांचेच आहेत माताजी. आपलं काय तेव्हा सर्व त्यांचंच. निर्मळ साबण काय करायचं. हा, खूप छान. चालेल, थांबूयात माताजी. स्वाती माताजी. हो चालेल माताजी. चालेल उद्या पुन्हा सर्वांनी 2 वाजता जॉईन व्हा. चालेल. करू मीटिंग एंड मग माताजी? हो. चालेल. हरे करा कृष्ण. माताजी. हरे हरे कृष्ण.